डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे वॉशिंग मशीन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 11 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एकदा का निवडणुका आल्या की पक्षांतराचा एकच वेग येऊ लागतो. ज्यांना गुंडपुंड दरोडेखोर म्हटलं गेलं ते एकमेकांच्या पक्षामध्ये सामील होतात आणि त्यांना स्वच्छतेचं प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. नवे ते दिलं जातं. अर्थात निवडून आल्यावर तर याच्यावरती खूप मोठा शिक्कामोर्तब होतो. याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वॉशिंग मशीन. इकडे घुशिंग असते, तिकडे घुशिंग असते. घुसणे. इकडे घुशिंग असते, तिकडे घुशिंग असते. कोणतीही निवडणूक म्हणजे गुंडापुंडांची वॉशिंग असते. कोणतीही निवडणूक म्हणजे गुंडापुंडांची वॉशिंग असते. गुंडापुंडांची वॉशिंग असते. पुन्हा एकदा पहिलं कडवं. इकडे घुशिंग असते, तिकडेही घुशिंग असते. इकडे घुशिंग असते, तिकडेही घुशिंग असते. कोणतीही निवडणूक म्हणजे गुंडापुंडांची वॉशिंग असते. कोणतीही निवडणूक म्हणजे गुंडापुंडांची वॉशिंग असते. गुंडापुंडांची वॉशिंग असते. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. इकडे काही धुतले जातात, तिकडे काही धुतले जातात. इकडे काही धुतले जातात, तिकडे काही धुतले जातात. वाल्याचा वाल्मिकी करण्यासाठी पक्षामध्ये घेतले जातात. वाल्याचा वाल्मिकी करण्यासाठी पक्षामध्ये घेतले जातात. पक्षामध्ये घेतले जातात. सदर वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. इकडे काही धुतले जातात, तिकडे काही धुतले जातात. इकडे काही धुतले जातात, तिकडे काही धुतले जातात. वाल्याचा वाल्मिकी करण्यासाठी पक्षामध्ये घेतले जातात. वाल्याचा वाल्मिकी करण्यासाठी पक्षामध्ये घेतले जातात. पक्षामध्ये घेतले जातात. शेवटचं आणि तिसरं कडवं. एकदा निवडून आले की स्वच्छतेचे प्रमाणपत्र देऊन होते. एकदा निवडून आले की स्वच्छतेचे प्रमाणपत्र देऊन होते. वाल्याचा वाल्मिकी होत नाही पण नवे रामायण लिहून होते. वाल्याचा वाल्मिकी होत नाही पण नवे रामायण लिहून होते. पण नवे रामायण लिहून होते. सदर वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. एकदा निवडून आले की स्वच्छतेचे प्रमाणपत्र देऊन होते. एकदा निवडून आले की स्वच्छतेचे प्रमाणपत्र देऊन होते. वाल्याचा वाल्मिकी होत नाही पण नवे रामायण लिहून होते. वाल्याचा वाल्मिकी होत नाही पण नवे रामायण लिहून होते. पण नवे रामायण लिहून होते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं वॉशिंग मशीन. आजची वात्रटिका आहे सिस्टीमचा कारभार. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 15 डिसेंबर 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सिस्टीमचा कारभार. कर्तव्य दक्षता आणि कठोरता. कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही. कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही. आणि कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही. कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही. सिस्टीमला पेलत नाही. सिस्टीम मध्ये कामचोर एकत्र येतात आणि कामचोरपणा सिस्टीमला जणू काय प्रिय असतो. हेच सांगणार सदर वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही. कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही. कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही. कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही. सिस्टीमला पेलत नाही. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो.
सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो आणि इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. नियमांचा बडगा असतो. हे उघड सत्य पुन्हा एकदा. सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो. सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो आणि इनामदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. सदळ वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. सिस्टीम मध्ये नकट्यांची अभद्र अशी युती असते. सिस्टीम मध्ये नकट्यांची अभद्र अशी युती असते. सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते. सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते. पण सत्य दबण्याची भीती असते. पुन्हा एकदा अत्यंत कटू आणि महत्वाचं कडवं. सिस्टीम मध्ये नकट्यांची अभद्र अशी युती असते. सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते. सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते. सत्य दबण्याची भीती असते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सिस्टीमचा कारभार. आजची वात्रटिका आहे षंडांचे षडयंत्र. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 11 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे षंडांचे षडयंत्र. तुम्ही भिरडात, तुम्ही नळडात. तुम्ही भिरडात, तुम्ही नळडात तर ते बदनामीचा शह देऊ शकतात. तुम्ही नळडात, तुम्ही भिरडात तर ते बदनामीचा शह देऊ शकतात. तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात. तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात. मग कट कारस्थान होऊ शकतात. पुन्हा एकदा पहिलं कडवं. तुम्ही नडलात, तुम्ही भिडलात. तुम्ही नळडात, तुम्ही भिरडात मग ते बदनामीचा शह देऊ शकतात. तुम्ही नळडात, तुम्ही भिरडात तर मग ते बदनामीचा शह देऊ शकतात. तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात. तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात. मग कट कारस्थान होऊ शकतात. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. ते कसले बोरख्याचे चतुर. कट कारस्थान करणारे, त्याचं गुपित उलगडून दाखवणार. ते कसले बोरख्याचे चतुर, ते काटा काढायला आतुर असतात. ते कसले बोरख्याचे चतुर, ते काटा काढायला आतुर असतात. त्यांचे हस्तक आणि मस्तक, त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात. त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात. आपले जळके फितूर असतात. जे तुमच्यावरती जळतात. तुमची प्रगती ज्यांना बघवत नाही अशी माणसं, अशी लोक विरोधकांचे हस्तक आणि मस्तक असतात. हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. ते कसले बोडख्याचे चतुर. ते कसले बोडख्याचे चतुर, ते काटा काढायला आतुर असतात. ते कसले बोडख्याचे चतुर, ते तर काटा काढायला आतुर असतात. त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात. त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात. आपल्यावर जळणारे फितूर असतात. सदळ वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. ते उथळ असले तरी विरोधकांना सहज घेऊ नका. हे सांगणार हे तिसरं कडवं. ते उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत. ते विचारानं उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत. आमच्यासारखे अनुभवी सांगतील. आमच्यासारखे अनुभवी सांगतील. हे तर आमचे अनुभवाचे बोल आहेत. आमच्यासारखे अनुभवी सांगतील. हे तर आमचे अनुभवी बोल आहेत. हे तर आमचे अनुभवी बोल आहेत. अर्थात जे जे अशा कट कारस्थानांना बळी पडले त्या सर्वांचं हेच मत आहे आणि ते पुढच्या लोकांसाठी, पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकतं. म्हणून सदळ वात्रटिकेचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा. ते विचाराने उथळ असले तरी, ते विचाराने उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत. ते विचाराने उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत. आमच्यासारखे अनुभवी सांगतील. आमच्यासारखे अनुभवी सांगतील. हे तर आमचे अनुभवाचेच बोल आहेत. हे तर आमचे अनुभवाचेच बोल आहेत. हे तर आमचे अनुभवाचेच बोल आहेत.
आजच्या वात्रटिकेचं नाव होतं षंडांचे षडयंत्र. आजची वात्रटिका आहे नथुरामचे उदात्तीकरण. सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 1 ऑक्टोबर 2023च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. नुकताच महाराष्ट्रामध्ये एक प्रकार घडला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला. तो म्हणजे एका मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसे याची प्रतिमा उंचावत काही कार्यकर्ते, काही अंधभक्त नाचताना दिसले, काही नथुराम समर्थक नाचताना दिसले. याच संदर्भानं लिहिलेली, याच प्रकरणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका, अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नथुरामचे उदात्तीकरण. अजूनही डोक्यावर घेऊन नथुराम नाचवला जातो. अजूनही डोक्यावर घेऊन नथुराम नाचवला जातो. अजूनही जिकडे तिकडे नथुराम पोचवला जातो. अजूनही जिकडे तिकडे नथुराम पोचवला जातो. नथुराम पोचवला जातो. पुन्हा एकदा पहिलं कडू. अजूनही डोक्यावर घेऊन नथुराम नाचवला जातो. अजूनही डोक्यावर घेऊन नथुराम नाचवला जातो. अजूनही जिकडे तिकडे नथुराम पोचवला जातो. अजूनही जिकडे तिकडे नथुराम पोचवला जातो. नथुराम पोचवला जातो. सदळ वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. कुणासाठी नथुराम आयडॉल? कुणासाठी नथुराम आयडॉल? कुणासाठी नथुराम आंधी आहे? कुणासाठी नथुराम आयडॉल? कुणासाठी नथुराम आंधी आहे? पण एक गोष्ट लक्षात घ्या, पण एक गोष्ट विसरू नका, शेवटी गांधी हा गांधी आहे. पण एक गोष्ट विसरू नका, शेवटी गांधी हा गांधी आहे. शेवटी गांधी हा गांधी आहे. हिंसेचं कितीही समर्थन करा, पण हिंसा ही जगाचा श्वास नाही, ही जगाला उपकारक नाही. तर अहिंसा हे शेवटी वैश्विक सत्य आहे आणि त्यामुळेच जगा आणि जगू द्या हा संदेश सगळ्या जगामध्ये आपण पोहोचू शकतो. म्हणून सदळ वात्रटिकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा. कुणासाठी नथुराम आयडॉल आहे? कुणासाठी नथुराम आयडॉल आहे? कुणासाठी नथुराम आंधी आहे? तुफान. कुणासाठी नथुराम आयडॉल आहे? कुणासाठी नथुराम आंधी आहे? पण एक गोष्ट विसरू नका, शेवटी गांधी हा गांधी आहे. पण एक गोष्ट विसरू नका, शेवटी गांधी हा गांधी आहे. शेवटी गांधी हा गांधी आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. अजूनही डोक्यावर नथुराम नाचवला जातो. अजूनही डोक्यावर घेऊन नथुराम नाचवला जातो. अजूनही जिकडे तिकडे नथुराम पोचवला जातो. अजूनही जिकडे तिकडे नथुराम पोचवला जातो. कुणासाठी नथुराम आयडॉल आहे? कुणासाठी नथुराम आयडॉल आहे? कुणासाठी नथुराम आंधी आहे? कुणासाठी नथुराम आयडॉल आहे? कुणासाठी नथुराम आंधी आहे? पण एक गोष्ट मात्र विसरू नका, पण एक गोष्ट मात्र विसरू नका, शेवटी गांधी हा गांधी आहे. शेवटी गांधी हा गांधी आहे. शेवटी गांधी गांधी आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं नथुरामचे उदात्तीकरण. आजची वात्रटिका आहे अंधार वेड्यांनो. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 29 ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अंधार वेड्यांनो. झाकलाच सूर्य तर, झाकलाच सूर्य तर तुम्ही स्वतः पुरता झाकू शकता. झाकलाच सूर्य तर तुम्ही स्वतः पुरता झाकू शकता. स्वतःचेच डोळे मिटून तुम्ही प्रकाशाला रोखू शकता. स्वतःचेच डोळे मिटून तुम्ही प्रकाशाला रोखू शकता. पुन्हा एकदा पहिलं कडवं. झाकलाच सूर्य तर तुम्ही स्वतः पुरता झाकू शकता. झाकलाच सूर्य तर तुम्ही स्वतः पुरता झाकू शकता आणि स्वतःचेच डोळे मिटून तुम्ही प्रकाशाला रोखू शकता. स्वतःचेच डोळे मिटून तुम्ही प्रकाशाला रोखू शकता. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे भक्त तुम्ही. अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे भक्त तुम्ही. लेता अंधार गाता अंधार, अंधाराचे भक्त तुम्ही. लेता अंधार गाता अंधार, अंधाराचे भक्त तुम्ही. पुन्हा एकदा दुसरं कडवं. अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे भक्त तुम्ही.
अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे भक्त तुम्ही, लेता अंधार गाता अंधार, अंधाराचे भक्त तुम्ही, लेता अंधार गाता अंधार, अंधाराचे भक्त तुम्ही, अंधाराचे भक्त तुम्ही. सदळ वातडिकेचं पुढचं आणि तिसरं कडवं. अंधाराची झापडं लावून, अंधाराची झापडं लावून सूर्य झाकल्याच्या बोंबा ठोका, अंधाराची झापडं लावून सूर्य झाकल्याच्या बोंबा ठोका, अंधारावर विश्वास ठेवून स्वतःच द्या स्वतःच धोका, अंधारावर विश्वास ठेवून स्वतःच द्या स्वतःला धोका, स्वतःच द्या स्वतःला धोका. पुन्हा एकदा तिसरं कडवं. अंधाराचे झापडं लावून, अंधाराचे झापडं लावून सूर्य झाकल्याच्या बोंबा ठोका, अंधाराची झापडं लावून सूर्य झाकल्याच्या बोंबा ठोका, अंधारावर विश्वास ठेवून, अंधारावर विश्वास ठेवून स्वतःच द्या स्वतःला धोका, अंधारावर विश्वास ठेवून स्वतःच द्या स्वतःला धोका. सदळ वातडिकेचं चौथं पुढचं आणि शेवटचं कडवं. प्रकाशाचे वाहक आम्ही, प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो, प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो, तुम्ही जेवढे दूर पळाल, तुम्ही जेवढे दूर पळाल तेवढे नाहक, तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो, तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो, तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो. पुन्हा एकदा सदळ वातडिकेचं हे चौथं कडवं. प्रकाशाचे वाहक आम्ही, प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो, दाहक म्हणजे पोळणारा, प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो, प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो, तुम्ही जेवढे दूर पळाल, तुम्ही जेवढे दूर पळाल तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो, तुम्ही जेवढे दूर पळाल तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो, तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अंधार वेड्यांनो. आजची वात्रटिका आहे तुका आकाशा एवढा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 12 मार्च 2009 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका तुका आकाशा एवढा. तुकोबा आता तुम्हीच सांगा ते विमान कसले होते, तुकोबा आता तुम्हीच सांगा ते विमान कसले होते, कोण होते ते पुण्यवान ज्यांना विमान दिसले होते, कोण होते ते पुण्यवान ज्यांना विमान दिसले होते, ज्यांना विमान दिसले होते. पुन्हा एकदा पहिलं करू. तुकोबा आता तुम्हीच सांगा ते विमान कसले होते, तुकोबा आता तुम्हीच सांगा ते विमान कसले होते, कोण होते ते पुण्यवान ज्यांना ते विमान दिसले होते, कोण होते ते पुण्यवान ज्यांना ते विमान दिसले होते, ज्यांना ते विमान दिसले होते. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आम्ही वारसदार त्या करंट्यांचे, तुकोबा आम्ही वारसदार त्या करंट्यांचे जे विमान पाहू शकले नाहीत, आम्ही वारसदार त्या करंट्यांचे जे विमान पाहू शकले नाहीत आणि श्रद्धेशिवाय दुसरा पुरावा कुणीही देऊ शकले नाहीत, श्रद्धेशिवाय दुसरा पुरावा कुणीही देऊ शकले नाहीत, कुणीही देऊ शकले नाहीत. पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेचं दुसरं कडवं. आम्ही वारसदार त्या करंट्यांचे जे विमान पाहू शकले नाहीत, आम्ही वारसदार त्या करंट्यांचे जे विमान पाहू शकले नाहीत, श्रद्धेशिवाय दुसरा पुरावा कुणीही देऊ शकले नाहीत, श्रद्धेशिवाय दुसरा पुरावा कुणीही देऊ शकले नाहीत, कुणीही देऊ शकले नाहीत. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व एवढूशा विमानात बसूच शकत नाही, तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व एवढूशा विमानात बसूच शकत नाही आणि इंद्रायणीतल्या डोहातले सत्य, इंद्रायणीच्या डोहातले सत्य तपासल्याविना दिसूच शकत नाही, इंद्रायणीच्या डोहातले सत्य तपासल्याविना दिसूच शकत नाही, तपासल्याविना दिसूच शकत नाही. पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडू. तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व, तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व एवढूशा विमानात बसूच शकत नाही, तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व एवढूशा विमानात बसूच शकत नाही आणि इंद्रायणीच्या डोहातले सत्य तपासल्याविना दिसूच शकत नाही, इंद्रायणीच्या डोहातले सत्य तपासल्याविना दिसूच शकत नाही,
तपासल्याविना दिसूच शकत नाही. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं तुका आकाशाये वडा. आजची वात्रटिका आहे प्रचाराचा तोफखाना. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 17 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एकदा का निवडणुका लागल्या की प्रचार सभांचा धडाका उलटा जातो. राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते प्रचार सभा गाजवतातच, पण निवडणुका नसल्या की स्वतःला समाज प्रबोधक म्हणून घेणारे हे तथाकथित सामाजिक प्रबोधनकार एखाद्या पक्षाच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी हजेरी लावतात. यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे प्रचाराचा तोफखाना. कालही तोंडच्या वाफा होत्या, कालही तोंडच्या वाफा होत्या, आजही तोंडच्या वाफा आहेत. कालही तोंडच्या वाफा होत्या, आजही तोंडच्या वाफा आहेत. जिकडे बघावे तिकडे प्रचाराच्या धडाडत्या तोफा आहेत. जिकडे बघावे तिकडे प्रचाराच्या धडाडत्या तोफा आहेत. प्रचाराच्या धडाडत्या तोफा आहेत. पुन्हा एकदा पहिलं करू. कालही तोंडच्या वाफा होत्या, आजही तोंडच्या वाफा आहेत. जिकडे बघावे तिकडे प्रचाराच्या धडाडत्या तोफा आहेत. जिकडे बघावे तिकडे प्रचाराच्या धडाडत्या तोफा आहेत. प्रचाराच्या धडाडत्या तोफा आहेत. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडं. प्रबोधन सोडून प्रचाराच्या, प्रबोधन सोडून प्रचाराच्या आज फैरीवर फैरी आहेत. प्रबोधन सोडून प्रचाराच्या आज फैरीवर फैरी आहेत. कालच्या प्रतिमाच आज आपल्या वैरी आहेत. कालच्या प्रतिमाच आज आपल्या वैरी आहेत. आज आपल्या वैरी आहेत. राजकीय व्यासपीठांवरती, राजकीय प्रचार सभांमध्ये कालपर्यंत स्वतःला समाज प्रबोधनकार म्हणणारे जेव्हा प्रचार करू लागतात तेव्हा काय होतं हे उलगडून दाखवणारं सदरली वात्रटिकेचं हे दुसरं कडवं. पुन्हा एकदा. प्रबोधन सोडून प्रचाराच्या, प्रबोधन सोडून प्रचाराच्या आज फैरीवर फैरी आहेत. प्रबोधन सोडून प्रचाराच्या आज फैरीवर फैरी आहेत. कालच्या आपल्या प्रतिमाच आज आपल्या वैरी आहेत. कालच्या आपल्या प्रतिमाच आज आपल्या वैरी आहेत. आज आपल्या वैरी आहेत. सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडं. पैसा वसूल कार्यक्रम तरी, पैसा वसूल कार्यक्रम तरी म्हणे स्वाभिमान जिंदा आहे. पैसा वसूल कार्यक्रम तरी म्हणे स्वाभिमान जिंदा आहे. प्रबोधन काय, प्रबोधन काय, प्रचार काय, प्रबोधन काय, प्रचार काय, शेवटी धंदा तो धंदा आहे. प्रबोधन काय, प्रचार काय, शेवटी धंदा तो धंदा आहे. शेवटी धंदा तो धंदा आहे. या धंदेवाईक सामाजिक प्रबोधनकारांचं खरं स्वरूप उलगडून दाखवणारं हेच कडवं. पुन्हा एकदा. पैसा वसूल कार्यक्रम तरी, पैसा वसूल कार्यक्रम तरी म्हणे स्वाभिमान जिंदा आहे. पैसा वसूल कार्यक्रम तरी म्हणे स्वाभिमान जिंदा आहे. प्रबोधन काय, प्रचार काय, प्रबोधन काय, प्रचार काय, शेवटी धंदा तो धंदा आहे. प्रबोधन काय, प्रचार काय, शेवटी धंदा तो धंदा आहे. शेवटी धंदा तो धंदा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं प्रचाराचा तोफखाना. आजची वात्रटिका आहे वैज्ञानिक तोटा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 फेब्रुवारी 2020 रोजी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. विज्ञानाच्या नावावरती अंधश्रद्धा पसरवल्या जाऊ लागलेल्या आहेत. छद्म विज्ञान लोकांच्या माथी मारलं जात आहे. यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वैज्ञानिक तोटा. विज्ञानाचा आधार देत, विज्ञानाचा आधार देत थापा मारायला लागले. विज्ञानाचा आधार देत थापा मारायला लागले आणि अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाने करायला लागले. अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाने करायला लागले. विज्ञानाने करायला लागले. पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेचं पहिलं कडू. विज्ञानाचा आधार देत देत, विज्ञानाचा आधार देत देत थापा मारायला लागले. विज्ञानाचा आधार देत देत थापा मारायला लागले आणि अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानानं करायला लागले. अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानानं करायला लागले. विज्ञानानं करायला लागले. सदळ वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच, निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. हा केवळ सामाजिक नाही
हा तर वैज्ञानिक तोटा आहे, हा केवळ सामाजिक नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. एक वेळेस निरक्षर परवडले, त्यांना चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, शास्त्रीय काय, अशास्त्रीय काय यांचं फारसं ज्ञान असत नाही. पण जे शिकलेले आहेत, जे साक्षर आहेत लौकिक अर्थानं, त्यांना तरी विज्ञान कळलं पाहिजे. त्यांना वैज्ञानिक सत्य कळतं, पण ते वळत नाही. आणि या अंधश्रद्धा पसरवण्यामध्ये निरक्षरांपेक्षा साक्षरांचा अर्थात सुशिक्षितांचा जास्त वाटा आहे असं मला वाटतं. म्हणून सदैव वात्रटिकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा, निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. हा केवळ सामाजिक नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा केवळ सामाजिक तोटा नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा तर वैज्ञानिक तोटा आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. विज्ञानाचा आधार देत देत अंधश्रद्धा पसरायला लागले. विज्ञानाचा आधार देत देत थापा मारायला लागले आणि अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाच्या माध्यमातून करायला लागले. अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाच्या माध्यमातून करायला लागले. कोण? निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच. निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे. हा केवळ सामाजिक नाही, हा केवळ सामाजिक नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा केवळ सामाजिक नाही, हा तर वैज्ञानिक तोटा आहे. हा तर वैज्ञानिक तोटा आहे. अत्यंत दुर्दैवाने आजच्या वात्रटिकेचं नाव होतं वैज्ञानिक तोटा. आजची वात्रटिका आहे जाहीरनाम्यांची कॉपी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 7 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणुका आणि जाहीरनामे ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जाहीरनाम्यांची कॉपी. काही त्यांचे निवडणूक मुद्दे ढापले जातात. त्यांचे निवडणूक मुद्दे ढापले जातात. निवडणूक औपचारिकता म्हणून जाहीरनामे छापले जातात. निवडणूक औपचारिकता म्हणून जाहीरनामे छापले जातात. पुन्हा एकदा पहिलं कडू. काही त्यांचे निवडणूक मुद्दे ढापले जातात. त्यांचे निवडणूक मुद्दे ढापले जातात. निवडणूक औपचारिकता म्हणून जाहीरनामे छापले जातात. निवडणुकीची औपचारिकता म्हणून जाहीरनामे छापले जातात. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सामान्य जनतेच्या पदरात जाहीरनाम्याची ठेव असते. सामान्य जनतेच्या पदरात जाहीरनाम्यांची ठेव असते. प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते. प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते. प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते. दुसरं कडवं पुन्हा एकदा. सामान्य जनतेच्या पदरात जाहीरनाम्याची ठेव असते. सामान्य जनतेच्या पदरात जाहीरनाम्याची ठेव असते. प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते. प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडं. निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोपे असतात. निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोप्या वाटतात. निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोप्या वाटतात. मागच्या जाहीरनाम्याच्या सुधारित अशा कॉप्या वाटतात. मागच्या जाहीरनाम्याच्या सुधारित अशा कॉप्या वाटतात. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडं. निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोप्या वाटतात. निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोप्या वाटतात. मागच्या जाहीरनाम्याच्या सुधारित अशा कॉप्या वाटतात. मागच्या जाहीरनाम्याच्या सुधारित अशा कॉप्या वाटतात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जाहीरनाम्यांची कॉपी. आजची वात्रटिका आहे मतदान यंत्राचे दुःख अर्थात ईव्हीएमचं दुःख. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे.
एकीकडं ईव्हीएम हटाव, मतदान यंत्र हटाव अशा प्रकारची मोहीम आपल्या देशामध्ये जोरदार चालू आहे. याच वेळी इतके दिवस होऊनही आपल्या मतदार राजाला मतदान यंत्रावरती नीटपणे मतदान करता येत नाही. ही फक्त लोकशाहीचीच नाही तर मतदान यंत्राची सुद्धा सल आहे. हेच मतदान यंत्राचं दुःख मतदान यंत्र आपल्याला सांगू पाहत आहे वात्रटिकेच्या माध्यमातून. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मतदान यंत्राचे दुःख. जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद. शिट्ट्या मारून थकलो मी, किती सांगा द्यावी दाद. शिट्ट्या मारून थकलो मी, किती सांगा द्यावी दाद. किती द्यावी सांगा दाद. पुन्हा एकदा पहिलं कडवं. जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद. शिट्ट्या मारून थकलो मी, किती द्यावी सांगा दाद. शिट्ट्या मारून थकलो मी, किती द्यावी सांगा दाद. किती द्यावी सांगा दाद. असं का म्हणतंय मतदान यंत्र? हेच पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात. लोकशाहीची टिंगल बघून, लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथमध्येच गटारतो मी. दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथमध्येच गटारतो मी. बूथमध्येच गटारतो मी. मतदान केंद्रामधला हा अत्यंत दुःखद असा अनुभव आपल्याशी शेअर करतंय मतदान यंत्र. म्हणून सदरी वात्रटिकेचं हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा. लोकशाहीची टिंगल बघून, लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. चिट्ट्या मारतो लाल अर्थात मतदान करत असताना. लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथमध्येच गटारतो मी. लोकशाहीची टिंगल बघून लाल डोळे वटारतो मी. दारूच्या नुसत्या घमघमाटाने बूथमध्येच गटारतो मी. बूथमध्येच गटारतो मी. आपलं दुःख सांगत असताना मतदार यंत्राला काय अपेक्षित आहे तुमच्या माझ्याकडून या देशाच्या लोकशाहीसाठी, हेच शब्दांकन सदरी वात्रटिकेच्या पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये. माझ्यावरही विश्वास नाही, माझ्यावरही विश्वास नाही तरी वाटले सांगून पहावे. ईव्हीएम हटामची मोहीम आपल्याकडे चालू आहे म्हणून सदरी मतदार यंत्र आपल्याला सांगतंय माझ्यावरही विश्वास नाही, माझ्यावरही विश्वास नाही तरी वाटले सांगून पहावे. माझ्यावरही विश्वास नाही तरीही वाटले सांगून पाहावे. मतदारांची निरक्षरता बघून, मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. इतकं नैराश्य या ईव्हीएम मशीनच्या अर्थात मतदान यंत्राच्या वाट्याला आलेलं आहे. हे आपल्याला पुन्हा कळावं म्हणून सदरी वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. माझ्यावरही विश्वास नाही, माझ्यावरही विश्वास नाही तरी वाटले सांगून पाहावे. माझ्यावरही विश्वास नाही तरी वाटले सांगून पाहावे. मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. मतदारांची निरक्षरता बघून ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. ध्वजस्तंभाला दोरीने टांगून घ्यावे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मतदान यंत्राचे दुःख. आजची वात्रटिका आहे ज्याची त्याची कालगणना. सदरी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका वात्रटिका सदरामध्ये 23 मार्च 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे ज्याची त्याची कालगणना. आपले धर्म आपल्या श्रद्धा, आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना मनापासून जपले जाते. आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना मनापासून जपले जाते. तसे काळाला वर्षाचे परिमाण देऊन, तसे काळाला वर्षाचे परिमाण देऊन त्याला सुद्धा धर्मात मापले जाते. त्याला सुद्धा धर्मात मापले जाते. त्याला सुद्धा धर्मात मापले जाते. सदरी वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. आपले धर्म आपल्या श्रद्धा, आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना जसे मनापासून जपले जाते. आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना जसे मनापासून जपले जाते तसे काळाला वर्षाचे परिमाण देऊन, तसे काळाला वर्षाचे परिमाण देऊन त्याला सुद्धा धर्मात मापले जाते. त्याला सुद्धा धर्मात मापले जाते. त्याला सुद्धा धर्मात मापले जाते. सदरी वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं.
आपल्या तुपल्या भावनेचा, आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे. आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे. म्हणूनच प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे. म्हणूनच प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे. वेगवेगळे नवे वर्ष आहे. पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडू. आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे. आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे. म्हणूनच प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे. म्हणूनच प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे. वेगवेगळे नवे वर्ष आहे. वात्रटिकेचं नाव ज्याची त्याची कालगणना. संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना जसे मनापासून जपले जाते, आपले धर्म आपल्या श्रद्धा यांना जसे मनापासून जपले जाते, तसे काळालाही वर्षाचे परिमाण देऊन त्याला सुद्धा धर्मात मोजले जाते. त्याला सुद्धा धर्मात मोजले जाते. दुसरं आणि शेवटचं कडू. आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे. आपल्या तुपल्या भावनेचा प्रत्यक्ष काळालाही स्पर्श आहे. म्हणूनच प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे. म्हणूनच प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नवे वर्ष आहे. वेगवेगळे नवे वर्ष आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ज्याची त्याची कालगणना. ची वात्रटिका आहे उलटी खून. सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 7 एप्रिल 2024च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. कुठलंही भाष्य न करता अत्यंत सूचक अशी वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उलटी खून. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे अशी एक मराठी म्हण आहे. लेकी बोले सुने लागे अशी एक मराठी म्हण आहे. मुक्ताई गाते अभंग ही तर नाथा घरची उलटी खून आहे. मुक्ताई गाते अभंग ही तर नाथा घरची उलटी खून आहे. ही तर नाथा घरची उलटी खून आहे. पुन्हा एकदा पहिलं कडू. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे अशी एक मराठी म्हण आहे. लेकी बोले सुने लागे अशी एक जुनी म्हण आहे. मुक्ताई गाते अभंग ही तर नाथा घरची उलटी खून आहे. मुक्ताई गाते अभंग ही तर नाथा घरची उलटी खून आहे. ही तर नाथा घरची उलटी खून आहे. सदळ वात्रटिकेचं शेवटचं दुसरं आणि पुढचं कडवं. जनात आणि महाजनात. जनात आणि महाजनात नेहमी उलटसुलट चर्चा असतात. जनात आणि महाजनात नेहमी उलटसुलट चर्चा असतात. जिथे सत्तेची खडखड असे, जिथे सत्तेची खडखड असे तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात. जिथे सत्तेची खडखड असे तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात. तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात. दुसरं कडवं पुन्हा एकदा. जनात आणि महाजनात नेहमी उलटसुलट चर्चा असतात. जनात आणि महाजनात नेहमी उलटसुलट चर्चा असतात. जिथे सत्तेची खडखड असे, जिथे सत्तेची खडखड असे तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात. तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात. तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात. वात्रटिकेचं नाव उलटी खून. संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. लेकी बोले सुने लागे अशी एक जुनी म्हण आहे. लेकी बोले सुने लागे अशी एक जुनी म्हण आहे. मुक्ताई गाते अभंग ही तर नाथा घरची उलटी खून आहे. मुक्ताई गाते अभंग ही तर नाथा घरची उलटी खून आहे. ही तर नाथा घरची उलटी खून आहे. दुसरं आणि शेवटचं कडू. जनात आणि महाजनात नेहमी उलटसुलट चर्चा असतात. जनात आणि महाजनात नेहमी उलटसुलट चर्चा असतात. जिथे सत्तेची खडखड असे तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात. जिथे सत्तेची खडखड असे तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात. तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उलटी खून. आजची वात्रटिका आहे धाडग्रस्त महाराष्ट्र. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 27 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका धाडग्रस्त महाराष्ट्र. टाका धाडी घाला आत. टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल. टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल तर उद्या महाराष्ट्र विधिमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल. तर उद्या महाराष्ट्र विधिमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल. जेल रिटर्नचा ताफा असेल. दुसरं काय होणार? म्हणून पहिलं कडवं पुन्हा. टाका धाडी घाला आत.
टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल. टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल तर उद्या महाराष्ट्र विधिमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल. तर उद्या महाराष्ट्र विधिमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल. जेल रिटर्नचा ताफा असेल. सदळ वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. कुणी ईडीग्रस्त आहे, कुणी इन्कम टॅक्स ग्रस्त आहे. कुणी ईडीग्रस्त आहे, कुणी इन्कम टॅक्स ग्रस्त आहे. वर्तमान आणि भविष्य बघून, वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे. वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे. सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. कुणी ईडीग्रस्त आहे, कुणी इन्कम टॅक्स ग्रस्त आहे. कुणी ईडीग्रस्त आहे, कुणी इन्कम टॅक्स ग्रस्त आहे. वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे. वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे. सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे. वात्रटिकेचं नाव धाडग्रस्त महाराष्ट्र. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. टाका धाडी घाला आत जर हाच छुपा अजेंडा असेल. टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल. टाका धाडी घाला आत जर हाच अजेंडा छुपा असेल तर उद्या महाराष्ट्र विधिमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल. तर उद्या महाराष्ट्र विधिमंडळात जेल रिटर्नचा ताफा असेल. कुणी ईडीग्रस्त आहे, कुणी इन्कम टॅक्स ग्रस्त आहे. कुणी ईडीग्रस्त आहे, कुणी इन्कम टॅक्स ग्रस्त आहे. वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे. वर्तमान आणि भविष्य बघून सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे. सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं धाडग्रस्त महाराष्ट्र. आजची वात्रटिका आहे फोलपट. सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 27 मार्च 2024च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे फोलपट. काल इकडून आज तिकडून, काल इकडून आज तिकडून कार्यकर्त्यांची ससे होलपट आहे. काल तिकडून आज इकडून कार्यकर्त्यांची ससे होलपट आहे. कार्यकर्त्यांनीही कधीच ओळखले निष्ठा म्हणजे फोलपट आहे. कार्यकर्त्यांनीही कधीच ओळखले निष्ठा म्हणजे फोलपट आहे. निष्ठा म्हणजे फोलपट आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. काल इकडून आज तिकडून, काल इकडून आज तिकडून कार्यकर्त्यांची ससे होलपट आहे. काल तिकडून आज इकडून कार्यकर्त्यांची ससे होलपट आहे. कार्यकर्त्यांनीही कधीच ओळखले निष्ठा म्हणजे फोलपट आहे. कार्यकर्त्यांनीही कधीच ओळखले निष्ठा म्हणजे फोलपट आहे. सदरी वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. फोलपट आणि कार्यकर्त्यांना. फोलपट आणि कार्यकर्त्यांना जिकडे वारे तिकडे उपनावे लागते. फोलपट आणि कार्यकर्त्यांना जिकडे वारे तिकडे उपनावे लागते. निष्ठा आणि स्वाभिमानाला, निष्ठा आणि स्वाभिमानाला रोज नव्याने दफनावे लागते. निष्ठा आणि स्वाभिमानाला रोज नव्याने दफनावे लागते. रोज नव्याने दफनावे लागते. सदरील वात्रटिकेचे दुसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदम. फोलपट आणि कार्यकर्त्यांना. फोलपट आणि कार्यकर्त्यांना जिकडे वारे तिकडे उपनावे लागते. फोलपट आणि कार्यकर्त्यांना जिकडे वारे तिकडे उपनावे लागते. निष्ठा आणि स्वाभिमानाला रोज नव्याने दफनावे लागते. निष्ठा आणि स्वाभिमानाला रोज नव्याने दफनावे लागते. रोज नव्याने दफनावे लागते. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. वात्रटिकेचं नाव फोलपट. काल इकडून आज तिकडून, काल इकडून आज तिकडून कार्यकर्त्यांची ससे होलपट आहे. काल इकडून आज तिकडून कार्यकर्त्यांची ससे होलपट आहे. कार्यकर्त्यांनीही कधीच ओळखले निष्ठा म्हणजे फोलपट आहे. कार्यकर्त्यांनीही कधीच ओळखले निष्ठा म्हणजे फोलपट आहे. निष्ठा म्हणजे फोलपट आहे. दुसरं आणि शेवटचं कडवं. फोलपट आणि कार्यकर्त्यांना. फोलपट आणि कार्यकर्त्यांना जिकडे वारे तिकडे उपनावे लागते. फोलपट आणि कार्यकर्त्यांना जिकडे वारे तिकडे उपनावे लागते. निष्ठा आणि स्वाभिमानाला रोज नव्याने दफनावे लागते. निष्ठा आणि स्वाभिमानाला रोज नव्याने दफनावे लागते. रोज नव्याने दफनावे लागते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं फोलपट. आजची वात्रटिका आहे जातीय एकात्मता. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 27 मार्च 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एक वेगळंच आणि भयानक असं कटू सत्य सांगणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे जातीय एकात्मता. एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत.
एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत. नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. वेगवेगळ्या जाती आहेत. पुन्हा एकदा पहिलं कडू. एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत. एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत. नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. वेगवेगळ्या जाती आहेत. दुसरं आणि शेवटचं कडू. ज्याने त्याने समजून घ्यावे हे कशा करता आहे. ज्याने त्याने समजून घ्यावे हे कशा करता आहे. आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे. आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे. जातीय एकात्मतेची वार्ता आहे. पुन्हा एकदा दुसरं कडू. ज्याने त्याने समजून घ्यावे हे सगळे कशा करता आहे. ज्याने त्याने समजून घ्यावे हे सगळे कशा करता आहे. आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे. आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे. जातीय एकात्मतेची वार्ता आहे. वात्रटिकेचं नाव जातीय एकात्मता. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत. एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत. नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. ज्याने त्याने समजून घ्यावे हे कशा करता आहे. दुसरं आणि शेवटचं कडू. ज्याने त्याने समजून घ्यावे हे कशा करता आहे. आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे. आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे. जातीय एकात्मतेची वार्ता आहे. म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जातीय एकात्मता. आजची वात्रटिका आहे गद्दार नामा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 27 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. गद्दारीवर नव्यानं भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गद्दार नामा. फक्त एवढेच नाही की असे काही मतदार म्हणू लागले. फक्त एवढेच नाही की असे काही मतदार म्हणू लागले. फक्त एवढेच नाही की असे काही मतदार म्हणू लागले. आजकाल गद्दारही दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले. आजकाल गद्दारही दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले. दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले. पुन्हा एकदा पहिलं कडू. फक्त असे नाही की फक्त मतदारच म्हणू लागले. फक्त असे नाही की फक्त मतदार म्हणू लागले. आजकाल गद्दारही दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले. आजकाल गद्दारही दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले. दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. गद्दारच गद्दारांना सांगू लागले. गद्दारच गद्दारांना सांगू लागले निष्ठा बिष्ठा काय असू शकते. गद्दारच गद्दारांना सांगू लागले निष्ठा बिष्ठा काय असू शकते. यापेक्षा भयानक निष्ठेची दुसरी कोणती चेष्टा असू शकते. यापेक्षा भयानक निष्ठेची दुसरी कोणती चेष्टा असू शकते. दुसरी कोणती चेष्टा असू शकते. सदळ वात्रटिकेचं हे दुसरं कडवं. पुन्हा एकदा. गद्दारच गद्दारांना सांगू लागले निष्ठा बिष्ठा काय असू शकते. गद्दारच गद्दारांना सांगू लागले निष्ठा बिष्ठा काय असू शकते. याच्यापेक्षा भयानक निष्ठेची चेष्टा काय असू शकते. याच्यापेक्षा भयानक निष्ठेची चेष्टा काय असू शकते. निष्ठेची चेष्टा काय असू शकते. सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडं. गद्दारीचे नवे नवे स्वरूप. गद्दारीचे नवे नवे स्वरूप राजकीय पटलावर आले आहे. गद्दारीचे नवे नवे स्वरूप राजकीय पटलावर आले आहे. पिसाळ आणि खोपडे यांनाही नव्याने इतिहास जमा केले आहे. पिसाळ आणि खोपडे यांनाही नव्याने इतिहास जमा केले आहे. नव्याने इतिहास जमा केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील गद्दारीचे हे 2 दाखले. पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडं. गद्दारीचे नवे नवे स्वरूप राजकीय पटलावर आले आहे. गद्दारीचे नवे नवे स्वरूप राजकीय पटलावर आले आहे. पिसाळ आणि खोपडे यांनाही नव्याने इतिहास जमा केले आहे. पिसाळ आणि खोपडे यांनाही नव्याने इतिहास जमा केले आहे. नव्याने इतिहास जमा केले आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं गद्दार नामा. आजची वात्रटिका आहे मुद्द्याचे बोला.
सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 27 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका मुद्द्याचे बोला. ज्यांच्या हाती देश द्यायचा ते किती बालबुद्धे असतात. ज्यांच्या हाती देश द्यायचा ते किती बालबुद्धे असतात. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीला गल्लीबोळातले मुद्दे असतात. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीला गल्लीबोळातले मुद्दे असतात. गल्लीबोळातले मुद्दे असतात. पुन्हा एकदा पहिलं करू. ज्यांच्या हाती देश द्यायचा, ज्यांच्या हाती देश द्यायचा बघा ते किती बालबुद्धे असतात. ज्यांच्या हाती देश द्यायचा बघा ते किती बालबुद्धे असतात. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीला गल्लीबोळातले मुद्दे असतात. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीला गल्लीबोळातले मुद्दे असतात. गल्लीबोळातले मुद्दे असतात. सदळ वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडं. आपण कुठे उभे आहोत, आपण कुठे उभे आहोत याचे किमान ज्ञान पाहिजे. आपण कुठे उभे आहोत उमेदवार म्हणून, आपण कुठे उभे आहोत याचे किमान ज्ञान पाहिजे. नसते उकांडे उचकण्यापेक्षा जबाबदारीचे भान पाहिजे. नसते उकांडे उचकण्यापेक्षा जबाबदारीचे भान पाहिजे. जबाबदारीचे भान पाहिजे. पुन्हा एकदा दुसरं करू. आपण कुठे उभे आहोत याचे किमान ज्ञान पाहिजे. आपण कुठे उभे आहोत याचे किमान ज्ञान पाहिजे. नसते उकांडे उचकण्यापेक्षा जबाबदारीचे भान पाहिजे. नसते उकांडे उचकण्यापेक्षा जबाबदारीचे भान पाहिजे. जबाबदारीचे भान पाहिजे. वात्रटिकेचं नाव मुद्द्याचे बोला. संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. ज्यांच्या हाती देश द्यायचा बघा ते किती बालबुद्धे आहेत. ज्यांच्या हाती देश द्यायचा बघा ते किती बालबुद्धे आहेत. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीला गल्लीबोळातले मुद्दे आहेत. त्यामुळेच दिल्लीच्या निवडणुकीला गल्लीबोळातले मुद्दे आहेत. गल्लीबोळातले मुद्दे आहेत. दुसरं कडू. आपण कुठे उभे आहोत, आपण कुठे उभे आहोत याचे किमान ज्ञान पाहिजे. आपण कुठे उभे आहोत याचे किमान ज्ञान पाहिजे. नसते उकांडे उचकण्यापेक्षा जबाबदारीचे तरी भान पाहिजे. नसते उकांडे उचकण्यापेक्षा जबाबदारीचे तरी भान पाहिजे. जबाबदारीचे तरी भान पाहिजे. म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मुद्द्याचे बोला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी सूर्यकांत डोळसे सादर करीत आहे माझी एक कविता. हे सत्यशोधका, हे सत्यशोधका, हे सत्यशोधका, आमच्या मेंदूवरचा गंज तूच घासून काढलास. हे सत्यशोधका, आमच्या मेंदूवरचा गंज तूच घासून काढलास. दांभिकतेच्या पाठीवर तूच आसुडोळलास. हे सत्यशोधका, आमच्या मेंदूवरचा गंज तूच घासून काढलास. दांभिकतेच्या पाठीवर तूच आसुडोळलास. तूच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे. तूच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे आणि ते शस्त्रासारखेच वापरले पाहिजे. तूच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे आणि ते शस्त्रासारखेच वापरले पाहिजे. तथाकथित धर्ममार्तंडांना, तथाकथित धर्मपालकांना शब्दांनी जोपर्ले पाहिजे. शब्दांनी जोपर्ले पाहिजे. हे सत्यशोधका, तूच शोधलेस धार्मिकतेपेक्षा निर्मिकता महत्वाची आहे. हे सत्यशोधका, तूच शोधलेस धार्मिकतेपेक्षा निर्मिकता महत्वाची आहे. तू शोधून काढलेस परिवर्तनाची ज्योत प्रथम घरात लावावी लागते. तूच शोधून काढलेस परिवर्तनाची ज्योत प्रथम घरात लावावी लागते. बंडाची आग माणसा माणसात नाही, ती उरात लावावी लागते. ती उरात लावावी लागते. हे सत्यशोधका, तूच शोधून काढलेस परिवर्तनाची ज्योत प्रथम घरात लावावी लागते. बंडाची आग माणसा माणसात नाही, उरात लावावी लागते. उरात लावावी लागते. हे सत्यशोधका, तूच दाखवलास शिक्षण नावाचा स्वर्ग.
हे सत्य शोधका, तूच दाखवलास शिक्षण नावाचा स्वर्ग, तूच शोधून काढलास हृदय परिवर्तनाचा मार्ग, तूच शोधून काढलेस भाकड कथांमधील फूल, कसे लागले बळीराजाला फूल. तूच शोधून काढलास हृदय परिवर्तनाचा मार्ग, तूच शोधून काढलेस भाकड कथांमधील फूल, कसे लागले बळीराजाला फूल. हे सत्य शोधका, केवळ तू गायला नाही शिवाच्या पराक्रमाचा पोवाडा. हे सत्य शोधका, केवळ तू गायला नाही शिवाच्या पराक्रमाचा पोवाडा, प्रथम तूच केलास शिवाच्या जाणतेपणाचा निवाडा. हे सत्य शोधका, केवळ तू गायला नाही शिवाच्या पराक्रमाचा पोवाडा, प्रथम तूच केलास शिवाच्या जाणतेपणाचा निवाडा. महाराष्ट्राच्या अस्मितेची नाळ जाणतेपणाशी जोडलीस. महाराष्ट्राच्या अस्मितेची नाळ जाणतेपणाशी जोडलीस. बोलणारे बोलत राहिले पण तू वृत्ती नाही सोडलीस, पण तू वृत्ती नाही सोडलीस. शिवबाच्या जाणतेपणाचा निवाडा प्रथम तूच केलास. हे सत्य शोधका, केवळ तू गायला नाही शिवबाच्या पराक्रमाचा पोवाडा, प्रथम तूच केला शिवबाच्या जाणतेपणाचा निवाडा. महाराष्ट्राच्या अस्मितेची नाळ जाणतेपणाशी जोडलीस. बोलणारे बोलत राहिले पण तू वृत्ती नाही सोडलीस, पण तू वृत्ती नाही सोडलीस. हे सत्य शोधका, तू खुल्या केलेल्या आडाचे आणि चवदार तळ्याचे शेवटी पाणी तर एकच आहे. हे सत्य शोधका, तू खुल्या केलेल्या आडाचे आणि चवदार तळ्याचे शेवटी पाणी तर एकच आहे. हे कळाले तर चांगलेच, नाही कळाले तर ठीकच आहे, नाही कळाले तर ठीकच आहे. तूच शोधून काढले मुले जन्माला न घालताही आईबाप होता येते. तूच शोधून काढलेस मुले जन्माला न घालताही आईबाप होता येते. 2-4 जणांना द्यायचे सुख साऱ्या दुनियेला देता येते, साऱ्या दुनियेला येते. हे सत्य शोधका, तूच शोधून काढलेस मुले जन्माला न घालताही आईबाप होता येते. 2-4 जणांना द्यायचे सुख साऱ्या दुनियेला देता येते, साऱ्या दुनियेला देता येते. हे सत्य शोधका, शिक्षणा एवढे स्त्री शिक्षणालाही महत्व दिले. हे सत्य शोधका, शिक्षणा एवढेच शिक्षणालाही महत्व दिलेस. शिक्षणाच्या परिस्पर्शाने तिला आपले स्वत्व दिलेस, तिला आपले स्वत्व दिलेस. हे सत्य शोधका, शिक्षणा एवढेच शिक्षणालाही महत्व दिलेस. शिक्षणाच्या परिस्पर्शाने तिला आपले स्वत्व दिलेस, तिला आपले स्वत्व दिलेस. तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे. हे सत्य शोधका, तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ, आम्हीच आमचा आरसा होऊ. हे सत्य शोधका, तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ. पेलवेल की माहिती नाही, पेलवेल की नाही हे माहिती नाही, पण आम्हीच आमच्या पोतीनुसार तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ, तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ. तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ. तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ. पेलवेल की नाही हे माहिती नाही, पण आम्ही आमच्या कोटीनुसार तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ, तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ, तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ. रचना सूर्यकांत डोळसे. अभिवाचन सूर्यकांत डोळसे. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका। सूर्यकांती